संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो। अनेकांनी आता प्रेफरन्स भरलेले आहेत, कोणाचे प्रेफरन्स बाकी आहेत, परंतु अनेकांना प्रेफरन्सच्या संदर्भामध्ये वेगवेगळे डाऊट्स आहेत। अनेक त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय सुद्धा आहेत। मग हे कुठले विषय आहेत, नेमकं प्रेफरन्स देत असताना आपण काय बघितलं पाहिजे या संदर्भामधला हा व्हिडिओ। याच्यामध्ये मागे तुम्ही बघत असाल की मुलाखत यादीमध्ये तुमचं नाव आलंय, मग पुढील टप्प्यामध्ये मी पात्र असणार का, हाही प्रश्न अनेक उमेदवार कॉल करून विचारताय, मेसेजद्वारे विचारताय। त्यानंतर प्रेफरन्स भरले असतील, आता टप्पा अनुदान म्हणजे नेमकं काय, अनेकांना 60% 40% याच्या संस्था आलेल्या आहेत, तर हे अनुदान म्हणजे काय, याला प्रेफरन्स द्यावं की न द्यावं, अशा अनेकांना त्या ठिकाणी प्रश्न पडले। त्यामुळे हा व्हिडिओ आपण त्यांच्यासाठी बनवतोय आणि हा जो व्हिडिओ आहे हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ। प्रेफरन्स भरत असाल तर हा व्हिडिओ पाहायला विसरू नका, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरीचशी माहिती मिळणार आहे। अजून 2 दिवस बाकी, प्रेफरन्स भरलेले असतील तरी सुद्धा तुम्ही ते प्रेफरन्स त्या ठिकाणी अनलॉक करू शकता। अनलॉक करून ते प्रेफरन्स तुम्हाला त्या ठिकाणी परत भरता येतील। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे उमेदवारांचा की सर, आता मुलाखत यादीमध्ये जर माझं नाव आलेलं असेल तर मी पुढच्या यादीसाठी त्या ठिकाणी पात्र ठरेल का। तर आता लक्षात घ्या की शासनाने त्यामध्ये काही बदल केलेले, ज्या तरतुदीमध्ये बदल केलेले आहेत ना, ती तरतूद नेमकी काय आहे, त्या तरतुदीच्या संदर्भामध्ये आपण सर्वात पहिलं बघूया। बघा, यामध्ये जर आपण पहिली तरतूद बघितली तर इथं पहिले काय की अधिक्रमित, म्हणजे मागच्या वेळेस कसं होतं की तुमची निवड प्राथमिकला झाली असेल तर परत माध्यमिक, उच्च माध्यमिक याला तुम्ही पात्र होतात, तुम्ही जाऊ शकत होतात। परंतु यामध्ये बदल काय केलंय की उमेदवारांनी चालू चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळ निवडीसाठी निवडीच्या शिफारशीसाठीच लागू राहील। उमेदवारास निवड प्रक्रियेत पुन्हा जायचं असेल तर नवीन परीक्षा द्यावी लागेल असं त्याच्यामध्ये सांगितलंय। म्हणजे याच्यामध्ये काय सांगितले, एक वेळ, फक्त एक वेळ कुठली मुलाखत किंवा विना मुलाखत यासाठी ते पात्र राहील। हा त्या ठिकाणचा शासनाचा जो काही निर्णय आलेला होता तो 20 जानेवारीला आलेला होता। आता यामध्ये काय आहे लक्षात घ्या, यामध्ये तुम्हाला काय करता येईल किंवा काय याच्यामध्ये काय आहे, तर जर तुम्ही यामध्ये पहिला मुलाखतला, जर मुलाखतला आता कसं आहे की पहिले मुलाखतला किती लोक होते, पहिले 10 असायचे, म्हणजे एका जागेसाठी 10 होते पहिले 2024च्या आधी। परंतु आता किती आहेत, तर यामध्ये 3 आहेत, म्हणजे एकाच 3 या पद्धतीनं त्या ठिकाणी ते ठरवलं गेलेलं आहे। म्हणजे एका जागेसाठी किती उमेदवार, 3 उमेदवार। आता जर तुमची निवड झालेली आहे मुलाखत यादीमध्ये, मुलाखत यादीत निवड झालेली असेल तर या ठिकाणी 1, 2 आणि 3 हे काय करणार, ह्या एका जागेसाठी त्या ठिकाणी मुलाखत देणार। परंतु यामध्ये कुठलाही एकच कॅन्डिडेट त्या ठिकाणी निवडला जाणार आहे, लक्षात घ्या। मुलाखत जरी 3 ठिकाणी 3 जणांची असेल, एका जागेसाठी असेल तर निवडला यामधला एकच जाणार आहे। मग एक उमेदवार जर त्या ठिकाणी निवडला जात असेल तर बाकीच्या दोघांचं काय, म्हणजे असा प्रश्न पडतो की बाकीच्या दोघांचं काय, तर लक्षात घ्या, तर बाकीच्या दोघांचं काय, तर बाकीचे जे दोघ जण आहेत तर हे पुढील जी भरती असेल किंवा टप्पा असेल, म्हणजे टप्पा क्रमांक किती, टप्पा क्रमांक त्या ठिकाणी 2, टप्पा क्रमांक 2, तर हे टप्पा क्रमांक 2 साठी त्या ठिकाणी पात्र असतील। कुठले, ज्यांची निवड झालेली नाही त्यांची। आता निवड कशी होणार आहे ते पहिलं सांगतो तुम्हाला। तुम्हाला जर मार्क असतील चांगले, जर तुम्ही विना मुलाखतला म्हणजे विदाऊटला जर तुम्ही सिलेक्शन झालं तर तुम्ही मुलाखतला दिलेले प्रेफरन्स त्या ठिकाणी बाद होणार आहेत। म्हणजे तुमची निवड ही विना मुलाखतला झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला मुलाखतला बोलवले जाणार नाही। सगळ्यात पहिलं, जेवढे विना मुलाखतला लागतील ना तेवढे या भरती प्रक्रियेतून बाद होणार। त्यामध्ये फक्त मुलाखतला त्या ठिकाणी असे लोक जाणार की ज्यांची विना मुलाखतला त्या ठिकाणी निवड झाली नाही। मग यामधले 3 जण कसे असणार, यामधले एकाची निवड होणार। आता हे दोघांची जर
मुलाखत मध्ये निवड झाली नाही, शिफारस झाली आहे पण मुलाखतला निवड झाली नाही, तर हे दोघं पुढच्या ह्या टप्पा 2 साठी पात्र राहतील. आता अनेकांचा प्रश्न असा आहे की सर मी मुलाखतीला गेलोच नाही तर मी पुढच्या टप्प्यासाठी पात्र आहे का? तर लक्षात घ्या, जर तुम्ही मुलाखतीला गेला नाही तरी सुद्धा तुम्ही याच्यासाठी टप्पा 2 साठी पात्र आहात. त्यांना फक्त 3 मधून 1 निवडायचं आहे. जर तुम्ही एक म्हणजे या ठिकाणी 3 पैकी 1 पाहिजे आणि इथं 2च गेले आणि 1 या जागेसाठी 1 गेलाच नाही, तर मग हा एक जो आहे, तर याचा असा प्रश्न आहे की मी याला पात्र आहे का? तर हो, तुम्ही पात्र आहात. जर तुम्ही मुलाखतीला गेला नसाल तर तुम्ही पुढच्या याच्यासाठी टप्पा 2 साठी पात्र आहात. पण यामध्ये काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो की मागच्या भरतीमध्ये काय झाले की 10 मध्ये काय झालं की 1 निवडायचा होता. बघ, यांना 10 मध्ये 8 जण मुलाखतीला गेले, 2 जण मुलाखतीला गेलेच नाही. पण यामध्ये काय झालं की संस्थाने काय आयडिया केली, यांची निवडच केली नाही, ह्या दोघांच्या मधल्या एकाची निवड केली. कोणाची? हे मुलाखतीला गेलेच नाही तरी सुद्धा याच्यातल्या एकाची निवड केली आणि ती निवड झाली असं दाखवलं, पण प्रत्यक्षात त्याला कुठलीही माहिती फॉरवर्ड केली नाही, दिली गेली नाही. त्यामुळं काय झालं की याला माहितच नव्हतं माझी निवड झाली, काही दिवस झाले आणि मग ती निवड हा जॉईन झाला नाही म्हणून ती रद्द झाली असं दाखवण्यात आलं. यामुळं काय झालं की तो उमेदवार त्या ठिकाणी गेला नसताना सुद्धा संस्थेनं निवड दाखवली. तर यामुळे काय झालं, तो उमेदवार पुढच्या याच्यामध्ये बाद झाला. असं बऱ्याच ठिकाणी बऱ्याच उमेदवारांसोबत झालं मागच्या वेळेस. मग जर तुमच्या वेळेस जर असंच झालं, तुम्ही गेलाच नाही आणि 3 पैकी 2च गेले आणि त्यांनी याच्यामधल्या एकाची निवड केली, तर तुम्ही टप्पा याच्यामध्ये तर बाद झालात ना 2 टप्प्यामध्ये. त्यामुळं लक्षात घ्या, मुलाखतीला गेल्यानंतर तुमची निवड झालेली नाही याची खात्री करा. संस्थेने कोणाची निवड केली, ज्या संस्थेला तुम्ही गेलात त्याची माहिती ठेवा. उद्या म्हणजे 3 ठिकाणी गेलात, 3 ठिकाणी यांनी निवड केल्यात का, लावल्यात का ते बघा. नसेल केली तर मग कोणाची निवड केली का, माहिती पोर्टलला पुढे पाठवली आहे का ते लक्षात घ्या. जर चुकीने तुमची माहिती पाठवली असेल तुम्ही बाद होणार. त्यामुळे ही माहिती तुमच्याजवळ राहू द्या. मुलाखतीला गेल्यानंतर जोपर्यंत ते निवड दाखवत नाही तोपर्यंत त्यांच्यावरती तुम्ही लक्ष ठेवा संस्थेवर. मागच्या वेळेस झालेला प्रकार आहे म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. लक्षात आलं असेल तर या मुद्द्यावरती परत तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला सांगेल. निवड प्रक्रियेचं तुमच्या लक्षात आलं असेल कशी झाली. याच्यावरती आणखीन व्हिडिओ मी तुम्हाला म्हणजे भरपूर व्हिडिओ याच्यावरती वेगवेगळ्या मुद्द्यावर टॉपिकवर बनवतो, ते मी तुम्हाला उद्याच्या याच्यामध्ये बनवून किंवा लाईव्ह मध्ये आपण पाहूया. आता लक्षात घ्या, दुसरं आहे अनेकांना काय झालं की संस्था आल्यात, पण संस्था कशा आल्या आता हे बघा, पार्शली एडेड 40%, पार्शली एडेड 80%. म्हणजे ही संस्था आहे बघा 80% आणि 40%. कुठली संस्था आहे, सह्याद्री भोजन नगर किंवा ठीक आहे कुठलीही संस्था त्या ठिकाणी असू शकते ज्यामध्ये पार्शली एडेड 40%, 60%, 80%, म्हणजे यामध्ये पर्सेंटेज दिलेले. आता यामध्ये बघा लक्षात काय दिलं की S10 निवड होताना काय दिले, S10 29,200 ग्रेड पे आणि 92,300 काय 300. आता याचा निवडीचा फायदा सांगतो तुम्हाला काय आहे. तर या निवडीचा 60%, 40% किंवा 40% सुद्धा कोणी 40% काढून टाकले, काही जणांनी 60%, 80% दिलेच नाही. याचा फायदा सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. आता बऱ्याच जणांचे S10 आहे त्याच्यामध्ये. आता शिक्षण सेवकांना मानधन काय भेटणार आहे सध्या झडपीवरती 16,000 रुपये. 16,000 हे कुठे भेटणार, जिल्हा परिषद, नगर परिषद, संस्थाला सुद्धा हे भेटणार आहे किंवा मनपा यांना किती भेटणार आहे, 16,000 भेटणार आहे. पण जिथं पार्शली एडेड आहे, पार्शली एडेडला किती भेटणार आहे, 60%, 80% दिलेलं आहे बघा, 80%. आता जर ज्या वेळेस शिक्षण सेवक हा परमनंट होतो त्याच्या इन हँड हातामध्ये असं बघू की 43,000 त्याच्या हातामध्ये येतं कटून वगैरे, म्हणजे जवळपास आपण बघू की 50,000 ते 51,000 त्याला मिळत असतील.
पार्शली एडेड मध्ये काय होतं माहितीये का, या पेमेंटच्या तुम्हाला 80% पगार मिळते डायरेक्टली. म्हणजे 80% म्हणजे तुमच्या हातात किती येतील, किमान 30,000 प्लस, म्हणजे 35,000च्या जवळपास तुम्हाला पगार पडते. किती, 30 ते 35,000मध्ये तुम्हाला 80%ने पगार येते. कोणाला येते, हे प्राथमिकसाठी. आणि माध्यमिक जर असेल ना, तर माध्यमिकला ही 40च्या प्लस जाते. किती, 40,000 प्लस, 40,000च्या प्लस जाते, 45,000च्या जवळ अशी. आणि जर तुम्ही ज्युनियरला लागलात ना, तर ही 50च्या पुढे जाते, म्हणजे 50च्या अधिक पुढे जाते. म्हणजे तुम्हाला शिक्षण सेवक 16,000वर करण्यापेक्षा 80% जर मिळत असेल संस्था, अतिशय उत्तम आहे. कारण पगार तुम्हाला 16,000 मिळत नाही, पगार तुम्हाला 30-35,000च्या पुढे मिळते ना. बघ, आणि अजून याचा एक फायदा सांगतो तुम्हाला. काय याचा फायदा परत एक असा आहे की तुम्हाला अजून एक फायदा काय असणार आहे, तर यामध्ये इन्क्रीमेंट जे आहेत ना, इन्क्रीमेंट म्हणजे इन्क्रीमेंट आहे ना, 3 इन्क्रीमेंट मिळणार तुम्हाला याच्यात. 3 शिक्षण सेवकाला मिळणार का, नाही मिळणार, पण कोणाला मिळणार, संस्थामध्ये जे जॉईन झालेले आहेत, जे पार्शली एडेड 80%वर 60%वर जे असतील, त्याला 3 इन्क्रीमेंट मिळतात. फायदा बघा, एक तर पगार त्या ठिकाणी 80%ला मिळणार, 3 इन्क्रीमेंट मिळणार. अजून काय पाहिजे. आता अनेकांचा प्रश्न आहे की 80%वर मग आयुष्यभर करायचं का. लक्षात घ्या, आता मागे जे आंदोलन झालेलं होतं अनुदान, टप्पा अनुदानाचं, त्यामध्ये 20% वाढीव दिलेला आहे. जी संस्था आज तुम्हाला 80%वर दिसते ना, कदाचित ती संस्था जून जुलैमध्ये पूर्ण 100% असणार आहे. जी 40वर दिसते का, ती 60%वरती असणार आहे. आणि उरलेले 40% तुम्हाला आहे ना पुढच्या 3-4 वर्षात मिळतील. आता अनेकांना म्हणतात की अभिनंदनचा 10, 15, 20 वर्ष आम्हाला काम करावं लागलं. त्याचा इतिहास वेगळा आहे, मी ते त्याच्यावरती वेगळं बनवल की का करावं लागलं. आता यांचं फाउंडेशन तयार झालेलं आहे, याचं सगळं झालंय. तो कायम शब्द काढण्यासाठी येणार, कायम शब्द काढण्यासाठी 10 ते 15 वर्ष घातलीत लोकांनी. आता अनुदान आलंय, आता जास्त वेळ लागत नाही. त्यामुळं कोणी जर विचार करत असेल की नको पार्शल एडेड, तर आवर्जून द्या. मी सुद्धा मागच्या वेळेस पार्शल एडेडला जिल्हा परिषद सोडून जाणार होतो, नंबर लागला नाही. पार्शल एडेड द्या, फायदा आहे. काय फायदा आहे मी तुम्हाला सांगितलं. अजून काय विचार झाला तर तुम्ही कमेंटमध्ये याही प्रश्नावरती मला टाकू शकता. पण मला असं वाटतं की कोणी पार्शल एडेड जर टाळत असेल, तर त्याने मी जे सांगितलेल्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टीवरती त्या ठिकाणी आवर्जून त्या ठिकाणी त्यांनी बघावं, आवर्जून बघावं. कारण हा विषय महत्वाचा आहे. 2 विषय होते या व्हिडिओमध्ये, हे 2 विषय महत्वाचे होते. हे 2 विषय मी सांगितले. बाकीचा जो विषय आहे तो आपण उद्या दुपारी फेसबुक लाईव्ह घेऊया. मी आज युट्यूब लाईव्ह घेऊया. मी त्याची माहिती तुम्हाला आज टाकून देईल. दुपारी आपण 12 वाजता तो फेसबुकला युट्यूब लाईव्ह त्या ठिकाणी घेऊ. विषय कळाला. 2 विषय शॉर्टमध्ये सांगतो. 2 विषय कुठले होते. पहिला विषय होता की जर तुमची निवड त्या ठिकाणी एखाद्या संस्थेवरती तुम्ही गेलात, मुलाखतीला झाली नाही तर तुम्ही पात्र आहेत का, तर हो. तुम्ही पात्रात नाही गेलात तर पात्र आहेत का, हो पात्र आहे. ज्या सिच्युएशनला तुमची निवड होईल प्रत्यक्ष, त्यावेळेस पोर्टलच्या बाहेर पडाल, एवढं लक्षात ठेवा. पहिली गोष्ट. आणि दुसरी, टप्पा अनुदान काय आहे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यामुळं दोन्ही विषय महत्वाचे होते. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट्समध्ये थँक्यू म्हणायला विसरू नका. आणि अशीच माहिती तुम्हाला भरतीबद्दलची काय माहिती हवी असेल तर ती माहिती मी तुम्हाला निश्चितपणे देईल. तुम्हाला जी माहिती हवी असेल ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला कुठला मुद्दा विषय कळाला नसेल तोही सांगा. भरतीचे अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स आणि ऑथेंटिक अपडेट पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.